Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. The students, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHT-CET नर्सिंग 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण टॉप 25 MCQs बघणार आहोत जे BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT-CET नर्सिंग, PCB, नीट या सगळ्या एक्झामसाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ रेकॉर्डेड लेक्चर्स. तर तुम्हाला या लाईव्ह लेक्चर्स मध्ये माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल, कारण आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माझ्याशी सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर आपण फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करतो, MCQ डिस्कशन आणि टेस्ट सिरीज हे सगळं प्रोव्हाइड करण्यात येतं विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठीची MHT-CET नर्सिंगसाठीची बॅच 2026 साठी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर याची फीज आहे ₹5000 एका कोर्ससाठी, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही व्हॉट्सॲप ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. दॅट इज फॉर्म द क्रेनियल नर्व, फाइंड द ऑड मॅन आउट. क्वेश्चन कळला का विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा पण आपल्याला क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन असेल तर आपल्याला क्वेश्चन दोनदा वाचायचा आहे. फॉर्म द क्रेनियल नर्व, फाइंड द ऑड मॅन आउट. आपल्याला ऑड पेअर फाउंड आउट करायची आहे, राईट. हा क्वेश्चन MHT-CET 2014 मध्ये विचारला गेला होता. येस. तर ऑप्शन्स काय काय दिलेत आपल्याला? ऑप्टिक, ऑल्फॅक्टरी, ऑक्युलोमोटर, ऑडिटरी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर ऑप्टिक, ऑल्फॅक्टरी आणि ऑडिटरी, दॅट इज ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी, दीज आर रिलेटेड टू सेन्सेस. ऑप्टिक कशाशी रिलेटेड आहे? हे कशाने रिलेटेड आहे? सेन्सेसनी. येस, दीज नर्व्स आर असोसिएटेड टू सेन्सेस. ऑप्टिक इज फॉर आईज, olfactory is for smell, right, आणि ऑडिटरी इज फॉर हिअरिंग, राईट. तर ऑड मॅन आउट काय राहिला? ऑप्शन नंबर सी, दॅट इज oculomotor. So your right answer for this question is option number C, that is oculomotor. Is it clear students? Moving forward to the next MCQ. Which one of the following is a motor nerve? आता मोटर नर्व विचारले गेलेली आहे. हा क्वेश्चन MHT-CET 2005 मध्ये विचारला गेला होता. जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर स्पायनल ॲसेसरी, ट्रायजेमिनल, फेशियल, वॅगस या सगळ्यापैकी मोटर नर्व कुठले आहे? सो द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज स्पायनल ॲसेसरी. येस, दीज ऑल आर नॉट द मोटर नर्व. फेशियल नर्व मोटर नसतात, ट्रायजेमिनल नसतात, वॅगस नसतात. सो ऑप्शन नंबर ए, दॅट इज स्पायनल ॲसेसरी, इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, which part of the brain controls gait, posture, balance and equilibrium? आता कुठला पार्ट जो आहे ब्रेन मधला जो हे सगळं कंट्रोल करतो, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतं? तर हा क्वेश्चन MHT-CET 2006 मध्ये विचारला गेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर इथे ऑप्शन्स आपल्याला दिलेत: सेरेब्रम, मेसोसेफेलॉन, सेरेबेलम, मेड्युला ऑब्लॉंगेटा, राईट. तर काय ह्याचा करेक्ट आन्सर? व्हॉट इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन? Cerebrum, mesocephalon, cerebellum and medulla oblongata. These are all the parts of the brain, but हे particular activity कोण कंट्रोल करते ते त्यांनी विचारलेला आहे. So option number C, that is cerebellum, is the right answer, because the cerebellum controls gait, posture, balance and equilibrium in the brain. Okay, so
Option number C is your right answer. Next, a milk ejecting hormone from the following is. आता मिल्क इजेक्टिंग हार्मोन कुठला आहे हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. हा MHT-CET 2006 मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. सो ऑप्शन्स हियर आर प्रोलॅक्टिन, ग्रोथ हार्मोन, ऑक्सिटॉक्सिन, वॅसोप्रेसिन. राईट. तर आता आपण इथे बघितलं तर ऑप्शन नंबर बी ग्रोथ हार्मोनचं काम आहे का मिल्क इजेक्टिंग हार्मोन मध्ये? नो. वॅसोप्रेसिनचं काम आहे का? नो. वॅसोप्रेसिन कशासाठी यूज होतं? इट इज यूज फॉर डायलेशन इन द आर्टरीज. राईट. काय काम आहे वॅसोप्रेसिनचं? ते डायलेशनचं काम करतं इन द आर्टरीज. आता कन्फ्युजन कशात आहे? प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटॉक्सिन, कारण हे दोन्ही मिल्क रिलेटेड हॉर्मोन्स आहेत. Is it clear, students? Prolactin and oxytocin is milk related hormone. तर लक्षात ठेवा, oxytocin असेल तर it is a milk producing hormone. काय म्हणले oxytocin ला? Milk producing hormone. And prolactin is called as milk ejecting hormone. Is it clear, students? So your right answer for this question is option number A, that is prolactin, which is the milk ejecting hormone. लक्षात ठेवा हे. Next, occipital lobe contains center for. आता occipital lobe कशाचा सेंटर आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. So options here are vision, smell, taste and hearing. This question was asked in the year 2007, right? So the right answer for this question is vision. Occipital lobe कुठे present है? Vision, that is for eyes. It contains center for eyes, right? Vision. Next, dash is present in the ventricles of the brain. Brain के ventricles में क्या present होता है? ये question है और this question was asked in the year 2009. So options here are blood, CSF is called as cerebrospinal fluid, lymph and saliva. Blood आहे का present brain मध्ये? CSF, lymph क्या saliva? They have asked in the ventricles of the brain. Remember, त्यांनी question काय विचारलाय? Ventricles. So your right answer for this question is CSF, that is cerebrospinal fluid is present in the ventricles of the brain, right? Next, the depolarization of nerve membrane takes place through influx of dash ins, right? कशाचा influx नी depolarization होतं? So your options are calcium, potassium, sodium and magnesium. Depolarization कशाने होतं? तो obviously it happens with sodium, right? Na plus ions नी आपलं depolarization होतं, right? This is the plus आणि minus and the depolarization reagent is Na plus. Okay, so this question was asked in the year 2014. Moving forward to the next question, the diurnal rhythms are regulated by. आता diurnal rhythms कशाने regulated होतात? Here options are adrenaline, melatonin, serotonin and vasopressin. Right? The melatonin is secreted when the light is not reflected on the retina and we feel sleepy. Right? So option for right answer for this question is melatonin. Melatonin ने काय होतं? Diurnal rhythms are regulated by melatonin because melatonin जेव्हा secrete होतं काय होतं? Light is not reflected on the retina of the eye आणि automatically आपल्याला झोप यायला लागते. And this question was asked in the year 2014. Clear, students? Next, the largest endocrine gland in the human body is, right? Important question. याच्यावर एक तरी सीईटी मध्ये क्वेश्चन येतो. लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड कुठला आहे? हा क्वेश्चन 2014 मध्ये विचारला गेला होता, राइट? सो which is the largest endocrine gland? It is the thyroid gland. Yes, adrenal gland is present near kidney.
आणि थायरॉइड ग्लँड काय असतो? लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड, अ रफ डायग्राम, राईट. जर आपण बघितलं सो इथे दिस इज नथिंग बट द थायरॉइड ग्लँड. आणि थायरॉइड ग्लँडच्या अबाव काय लोकेटेड आहे? इट इज द पॅराथायरॉइड ग्लँड. क्लिअर स्टुडंट्स? So the largest endocrine gland in the human body is thyroid gland. Remember this question. Next, serotonin and melatonin are secreted by hormones secreted by. आता serotonin and melatonin कोण secrete करतं? This question was asked in the 2015. So it is secreted by पायनियल बॉडी. पायनियल बॉडी काय करते? हे दोन्ही हार्मोन सिक्रीट करते, दॅट इज सेरोटोनिन अँड मेलाटोनिन. Is it clear, students? Feeling the tremors of an earthquake, a scared resident of 7th floor, a multi-storied building, starts climbing downstairs rapidly. Which hormone is initiated this action? तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशी सिच्युएशन आहे जिथं माणूस घाबरून जातं, राईट. ही जी ऍक्शन होतीये ती फिअरची ऍक्शन आहे. व्हॉट इज दिस ऍक्शन ऑफ? विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अचानक जर अर्थक्वेक आला आणि जर कोलॅप्सिंग झालं तर काय होणार आहे? ऑब्व्हियसली माणूस घाबरणार आहे. सो दिस ऍक्शन इज ऑफ फिअर. तर अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपल्या बॉडीत कुठलं हॉर्मोन रिलीज होतं ते विचारलं गेलेलं आहे. तर या सिच्युएशनला आपण 3F आपण म्हणतो, राईट. 3F म्हणजे काय? फ्लाइट, म्हणजे हा हार्मोन फ्लाइट, फाइट आणि फ्राईट कंडिशन मध्ये होतो, ज्याला आपण 3F कंडिशन म्हणतो. तर या इमर्जन्सी कंडिशन मध्ये जेव्हा आपण घाबरलो असतो तर या हॉर्मोन्स पैकी कुठलं हॉर्मोन आपल्या बॉडीत रिलीज होतं? तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, थायरॉक्सिन, ग्लुकागॉन, गॅस्ट्रीन अँड ॲड्रेनालिन. तर ऑप्शन आहे विद्यार्थी मित्र, राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ॲड्रेनालिन हार्मोन. हा हार्मोन रिलीज होतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज 3F हार्मोन. द अदर नेम फॉर ॲड्रेनालिन हार्मोन इज 3F अँड इट इज सिक्रेटेड बाय और द प्रोड्यूस्ड बाय द ॲड्रेनालिन ग्लँड. इज इट क्लिअर स्टुडंट्स? तुम्हाला कळलं की फिअरच्या कंडिशन मध्ये जेव्हा आपण खूप घाबरलेलो असतो त्या कंडिशन मध्ये आपल्या बॉडीत ॲड्रेनालिन हार्मोन रिलीज होतं. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द गिवन स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता इथं स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 दिलेलं आहे, ते आपल्याला व्यवस्थितपणे वाचायचं आहे आणि यापैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे हे बघायचं आहे. इन्सुलिन लोवर्स ब्लड शुगर लेवल. इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियास. तर इन्सुलिनचं काय काम आहे विद्यार्थी मित्रांनो? इन्सुलिन कोण प्रोड्यूस करतं? इन्सुलिन इज प्रोड्यूस्ड इन द पॅनक्रियास, राईट. शुगर लेवल कंट्रोल करण्याचं काम इन्सुलिन करतं आणि कोण सिक्रेट करतं? बीटा सेल्स. देअरफॉर स्टेटमेंट 1 and statement 2 both are right. So option number A is your right answer. Both statements 1 and 2 are correct statement. Clear students? Next, the name second messenger is given to, right. जेव्हा आपण हार्मोन मेकॅनिझम बघत होतो तेव्हा म्हणजे हार्मोन मेकॅनिझम मध्ये आपण 2 टाइप्स रिसेप्टर स्टडी केले विद्यार्थी मित्रांनो. दॅट इज इंट्रा cellular receptors and intercellular, right. The second messenger कुणाचा पार्ट येतो? इंट्रासेल्युलर रिसेप्टर्सचा. तर Ca++, cyclic AMP, IP3, these all are nothing but the second messenger. Therefore, answer for this question is option number D, all of this. Next, hormones which interact with intracellular receptors are dash. आता इथे हार्मोन्सचे नाव दिलेले आहेत, यापैकी कुठले हार्मोन्स आहेत जे इंट्रासेल्युलर रिसेप्टरशी इंटरॅक्ट करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, जर ही सेल मेम्ब्रेन असेल आणि इथं तुमचं रिसेप्टर आहे, ओके. जस्ट आता ही सेल मेम्ब्रेन जर लिपिडनी बनलेली असेल तर हा रिसेप्टर त्याच्याशी इंटरॅक्ट करणार नाही, ओके. सो इथे जर जे ACTH आहे, इट इज सिक्रेटेड बाय द ॲड्रेनालिन ग्लँड.
आणि MSH ह्याला काय म्हणतो आपण, मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, मेलानोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, सो हे दोन हॉर्मोन्स आहेत. आणि स्टिरॉइड आणि थायरॉक्सिन काय, हे लिपिड इंटरॅक्टिंग हार्मोन आहेत. सो देअरफॉर ऑप्शन नंबर बी, दॅट इज सेकंड अँड फोर्थ, इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, हायपर सिक्रेशन ऑफ GH इन चाइल्डहुड लीड्स टू. हायपर सिक्रेशन म्हणजे काय, जास्त अमाऊंट मध्ये एखाद्या गोष्टीचं सिक्रेशन होणं. GH म्हणजे काय, इट इज कॉल्ड ॲज द ग्रोथ हॉर्मोन. जर आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या बॉडीत जर ग्रोथ हॉर्मोन जास्त अमाऊंट मध्ये सिक्रीट झाला तर यापैकी कुठली कंडिशन आपल्याला येते, राईट. ही जी ॲक्रोमेगली कंडिशन आहे हे कधी अडल्ट एज मध्ये येते, राईट. चाइल्डहुड के एज मध्ये कुठली कंडिशन येते, गायगॅन्टिझम. ओके, सो ऑप्शन नंबर ए इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, रातकेस पाउच इज रिलेटेड टू. आता रातकेस पाउच कुठे प्रेझेंट आहे, कशाशी रिलेटेड आहे, सो इट इज रिलेटेड टू द पिट्यूटरी ग्लॅन्ड. ऑप्शन नंबर सी इज योर राईट आन्सर. इट इज नॉट रिलेटेड टू हायपोथॅलॅमस, नॉट रिलेटेड टू क्रेटिनिझम, नॉट रिलेटेड टू थायरॉइड ग्लॅन्ड. इट इज रिलेटेड टू द पिट्यूटरी ग्लॅन्ड. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. आता या स्टेटमेंट पैकी इनकरेक्ट स्टेटमेंट काय आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. अल्झायमर्स डिझीज ऑकर ड्यू टू लॉस ऑफ cholinergic and other neurons in the central nervous system. Psychological disorders affect multiple areas of life. Symptoms of Parkinson's disease are tremors, stiffness, difficulty in walking. So all these statements are correct. There is complete cure for Alzheimer's disease. So this is the incorrect statement because complete cure nahi hai. There is no cure for Alzheimer's disease because Alzheimer's disease काय आहे विद्यार्थी मित्रांनो, it is loss of memory आणि या disease साठी there is no complete cure. So option number D is your right answer. Next, मिडल इयर ऑफ ह्युमन कंटेन्स. आता जो इयर आहे ह्युमनचा त्याच्या मिडल इयरला काय काय आहे तर आपण सगळ्यात पहिले बघूया एक्सटर्नल इयरला काय काय प्रेझेंट आहे. एक्सटर्नल इयरला सगळ्यात पहिले काय प्रेझेंट आहे, पिन्ना प्रेझेंट आहे, राईट. त्यानंतर ऑडिटरी कॅनल प्रेझेंट आहे आणि अजून काय प्रेझेंट आहे, इयर ड्रम प्रेझेंट आहे, राईट. तर आता मिडल लेयर मध्ये काय प्रेझेंट असतात, बोन्स प्रेझेंट असतात. सो त्याला काय नाव आहे, मेलस, इनकस अँड स्टेप्स आर द components or are the parts which are present in the middle ear of human. So option number D, that is all of these is your right answer. Next question, which of the following contains photoreceptor cells. आता photoreceptor cells काय असतात, ज्यानी आपल्याला इमेज फॉर्म होते, राईट. जे सेल्स रिसीव्ह करतात आणि त्यांनी आपल्याला इमेज दिसते. सो लेन्सचं काम काय, लाईट ट्रान्सफरचं काम आहे. कॉकेलिया काय करते, इट इज प्रेझेंट इन इयर. कॉर्नियाचं काय काम आहे, प्रोटेक्शनचं काम आहे. सर उरलं काय, रेटिना हॅज कोन्स अँड रॉड्स विच त्याच्यावर फोटोरिसेप्टर सेल्स प्रेझेंट आहे विच गिव्स इमेज, क्लिअर इमेज. सो ऑप्शन नंबर डी इज योर राईट आन्सर. नेक्स्ट, सेन्सरी पार्ट इन द रेटिना ऑफ आय आर ऑब्वियसली rods and cones. Ciliary body नाहीये. सो ऑप्शन नंबर डी, बोथ ए अँड बी इज युअर राईट आन्सर. आत्ताच आपण बघितलं रेटिनावर काय प्रेझेंट आहे, रॉड्स अँड कोन्स प्रेझेंट आहे ज्यानी इमेज तयार होते. Is it clear, students? Which part of the brain act as center for the following? विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही MCQ सॉल्व्ह करताय, मेक शुअर की तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थितपणे कळलेला आहे. जर तुम्हाला क्वेश्चन एकदा वाचून कळलेला नसेल तर तुम्ही तो क्वेश्चन दोनदा वाचा, त्याचे ऑप्शन व्यवस्थित बघा आणि मग ते क्वेश्चनचा आन्सर टिक करा. कारण असं बऱ्याचदा होतं विद्यार्थी मित्रांनो, मुलं क्वेश्चन वाचून गडबडतात आणि त्या गडबडीत ते चुकीचा आन्सर सिलेक्ट करतात. तर न गडबडता तुम्हाला काय करायचं आहे, एक क्वेश्चन दोनदा वाचायचा आहे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजेल. तर विच पार्ट ऑफ द ब्रेन ऍक्ट ॲज सेंटर फॉर द फॉलोइंग. द बॉडी टेम्परेचर साठी कुठला
ब्रेनचा पार्ट रिस्पॉन्सिबल आहे आणि स्नीझिंग अँड यॉर्निंग साठी कुठला पार्ट रिस्पॉन्सिबल आहे हे त्यांनी विचारले. आता स्नीझिंग अँड यॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो ही इनव्हॉलंटरी ऍक्शन आहे, राईट. नॉन व्हॉलंटरी ऍक्शन आहे, ही कंट्रोल करता येत नाही आपल्याला. व्हॉलंटरी म्हणजे काय, ज्याला आपण कंट्रोल करू शकतो. आणि नॉन और इनव्हॉलंटरी किंवा नॉन व्हॉलंटरी ऍक्शन म्हणजे काय, ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. तर स्नीझिंग म्हणजे आपल्याला शिंक येणे, तर ही ऍक्शन आपण कंट्रोल करू शकत नाही. तर ही कोण कंट्रोल करतं, कुठला पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल करतं, तर मेड्युला कंट्रोल करतं. आणि बॉडी टेम्परेचर म्हणजे काय, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं, दॅट इज काम कुणाचं आहे, हायपोथॅलेमसचं काम आहे, राईट. तो ऑप्शन नंबर डी इज योर राईट आन्सर बिकॉज hypothalamus controls body temperature, that is homeostasis, it controls the temperature of the body, and medulla oblongata controls the non-voluntary action, that is sneezing and yawning. तर ऑप्शन नंबर डी हा तुमचा राईट आन्सर आहे. मुव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. द क्रेनियल नर्व्स 11 and 12 in humans are functionally. आता क्रेनियल नर्व्स जे 11 नंबर आणि 12 नंबरचे ज्या क्रेनियल नर्व्स आहेत त्या कुठल्या आहेत. So M for 11 and M for 12, right? The M stands for mixed and motor. तर तुमची 11 आणि 12 नंबरची नर्व कुठली आहे, ऑप्शन नंबर बी, दॅट इज मोटर नर्व. ओके, सो your right answer is option number B. Moving forward to the next question. Ramus dorsalis innervates dash and dash. आता ramus dorsalis काय आहे, it is related to a spinal nerve. ramus dorsalis कशाची रिलेटेड आहे, स्पायनल नर्वशी रिलेटेड आहे, राईट. सो रॅमस डॉर्सलिस मध्ये, म्हणजे डॉर्सलिस म्हणजे काय, त्याची डॉर्सल साइड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला इथे लक्षात घ्या, स्किन मसल्स ऑफ डॉर्सल साइड्स. तो ऑप्शन रॅमस डॉर्सलिस इनोवेट्स, ऑप्शन नंबर बी, दॅट इज स्किन मसल्स ऑफ द डॉर्सल साइड. सो ऑप्शन नंबर बी इज योर राइट आंसर. नेक्स्ट क्वेश्चन. The cranial nerves which control the movement of eyeball are. आता जे cranial nerves आहेत, टोटल 12 cranial nerves आहेत, तर ते movement of eyeball कुठल्या cranial nerves कंट्रोल करतात हे विचारलेत. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स खूप कमी विचारले जातात, पण त्यातला आता ह्याचा आन्सर काय आहे. सो ऑप्शन नंबर 1, 2 and 4 कंट्रोल करतं का, नाही. 4, 6 and 7 कंट्रोल करतं का, नाही. 5th, 7th and 9th कंट्रोल करतं का, नाही. सो ऑप्शन नंबर बी, that is 3rd, 4th and 6th are the cranial nerves that control the movement of eyeball. So option number B is your right answer. Next. स्पायनल कॉर्ड रिड्युसेस लोड ऑन ब्रेन बिकॉज. आता स्पायनल कॉर्ड काय करतं, स्पायनल कॉर्ड काय त्यांनी विचारलंय की स्पायनल कॉर्डची अशी कुठली ऍक्शन आहे जी ब्रेनचं लोड कमी करते. सो ऑप्शन हियर इज, इट ऍक्ट्स एज अ सेंटर फॉर मेनी रिफ्लेक्स ऍक्शन, इट ऍक्ट्स एज अ ब्रिज बिटवीन ब्रेन अँड बॉडी, राईट. आहे, ब्रिज आहे स्पायनल कॉर्ड आपला. इट हॅज 31 पेअर्स ऑफ नर्व्स अँड ऑल ऑफ दिस. तर जर तुम्ही व्यवस्थित वाचले विद्यार्थी मित्रांनो, तर ऑल ऑफ दिस सिलेक्ट करू नका लगेच, कारण त्यांनी काय विचारलंय, रिड्युसेस लोड ऑन ब्रेन, राईट. तर हे तर आहे, ब्रेन अँड बॉडीचा ब्रिज आहे, 31 पेअर्स ऑफ नर्व्स आहेत, पण सगळ्यात जास्त काय म्हणतो आपण, जास्त वजन देणारी किंवा जास्त वेटेज देणारी गोष्ट कुठली आहे याच्यात, की स्पायनल कॉर्ड काय करते, इट ऍक्ट्स एज अ सेंटर ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन, राईट. आता रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, सी, जर तुम्ही एखादा गरम भांड्याला अचानकपणे हात लावला, इमिजिएट काय होतं, आपल्याला गरम वाटतं म्हणून आपण हात मागे घेतो. सो जेव्हा आपण तो हात मागे घेतो, दॅट इज कॉल्ड एज द रिफ्लेक्स ऍक्शन. तर इमिजिएटली काय होतं, तर गरम भांड्याला आपण हात लावल्याने आपले जे नर्व्स असतात हाताचे, ते इमिजिएटली ब्रेनला काय करतात किंवा स्पाइनला काय करतात, दे गिव्ह द मेसेज अँड इट ऍक्ट्स एज अ सेंटर फॉर रिफ्लेक्स ऍक्शन. कळालं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की रिफ्लेक्स ऍक्शन आपण कशाला म्हटलेलं आहे. सो ऑप्शन नंबर ए इज योर राईट आन्सर. मुव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन.
आयटर कनेक्ट्स डॅश वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. आता आयटर काय आहे? सगळ्यात पहिले कुठले वेंट्रिकल्स कव्हर करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक रफ डायग्रामच्या माध्यमातून बघूया. राईट, हे काय आहे? दीज आर द लॅटरल वेंट्रिकल्स. काय आहेत हे? लॅटरल वेंट्रिकल्स. या पार्टला काय म्हटलेलं आहे? फोरामेन ऑफ मोनेरा. राईट, फोरामेन ऑफ मोनेरा. ही कुठली वेंट्रिकल आहे आपली विद्यार्थी मित्रांनो? थर्ड वेंट्रिकल आहे आणि त्याला एक कनेक्शन आहे दॅट इज जॉईनिंग टू द फोर्थ वेंट्रिकल. ओके, ही आहे आपली फोर्थ वेंट्रिकल. तर या कनेक्शनला जी ब्रिज आहे, जे कनेक्ट करतंय थर्ड वेंट्रिकल आणि फोर्थ वेंट्रिकलला, इट इज कॉल्ड एज आयटर. ओके, सो याचं काय? आयटर कनेक्ट डॅश वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन. सो इट कनेक्ट्स द थर्ड अँड द फोर्थ वेंट्रिकल. So option number B is your right answer. Next, each cerebral hemisphere is divided into. आता cerebral hemisphere हा word कुठे used आहे? ब्रेन मध्ये. राईट, टोटल किती हेमिस्फियर असतात ब्रेनला? दॅट इज किती लोब्स प्रेझेंट आहे ब्रेन मध्ये? परायटल लोब, राईट, टेम्परल लोब, सॉरी, परायटल लोब, टेम्परल लोब, ऑसिपिटल लोब, अजून एक लोब असतो. सो परायटल लोब, टेम्परल लोब, ऑसिपिटल लोब अँड द अदर इज समथिंग एम वर्ण त्याचं नाव आहे त्याला. सो या प्रत्येक लोबच्या मध्ये काय आहे? एक एक सल्काय प्रेझेंट आहे. ओके, आता हा रफ डायग्राम आपण काढतो. ईच सेरेब्रल हेमिस्फियर इज डिवायडेड इनटू 4 लोब्स तर आहेत, हे तर कन्फर्म आहे. 2 सल्काय का 3 सल्काय? सो ऑप्शन नंबर बी इज योर राइट आंसर. ईच सेरेब्रल हेमिस्फियर इज डिवायडेड इनटू 4 lobes by 3 sulci. Is it clear, students? Yes, that is temporal lobe, so it is called as parietal lobe, temporal lobe, occipital lobe and frontal lobe. right, m पासून नाहीये विद्यार्थी मित्रांनो, I just got confused here. It is called as frontal lobe. जे फ्रंट region ला असतं parietal, जे साइड ला असतं त्याला temporal आणि जे मागं असतं त्याला occipital. So each cerebral hemisphere is divided into 4 lobes. Is it okay, students? Next, choose the incorrect option regarding व्हाईट मॅटर ऑफ द ब्रेन. आता व्हाईट मॅटर जे आहे ब्रेनचं, त्याच्यापैकी इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचंय. राईट, दिस इज आर न्यूरॉन. राईट, असा आपला न्यूरॉन असतो बेसिकली. व्हॉट इज हॅपनिंग? इट इज कनेक्टेड. इथे डेंड्राइट्स प्रेझेंट आहेत, इथे मायलिन शीट्स प्रेझेंट आहेत आणि दिस मायलिन शीट्सच्या रिजनला आपण काय म्हणतो? व्हाईट मॅटर. राईट, so white matter of the brain is white in color. White matter of the brain is mostly formed of medullated nerve fibers. White matter of the brain is formed of cell bodies of nerve fibers. So काय करेक्ट ऑप्शन आहे याच्यापैकी? व्हाईट इन कलर करेक्ट आहे. नेक्स्ट, फॉर्म्ड ऑफ सेल बॉडीज आहे का? सेल बॉडीनी बनलाय का व्हाईट मॅटर? व्हाईट मॅटर इथे आहे. दिस पार्ट इज कॉल्ड एज द सेल बॉडी. जे कनेक्शन जिथे मायलिन शीट आहे त्याला आपण सेल बॉडी म्हणत नाही. सो
फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट, सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. आता मुलांनो लक्षात ठेवा, तुम्ही इथे कन्फ्यूज व्हाल. आपण काय करतोय, करेक्ट स्टेटमेंट वर फोकस करतोय, पण आपल्याला विचारली गेली आहे इनकरेक्ट स्टेटमेंट. सो ऑप्शन नंबर 3 इज योर इनकरेक्ट स्टेटमेंट. सो ऑप्शन नंबर डी दॅट इज थर्ड ओनली इज योर राईट आन्सर. येत्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला क्वेश्चन मध्ये नेमकं विचारलं काय. आपण फक्त करेक्ट स्टेटमेंट वर आतापर्यंत फोकस करत होतो, पण आपल्याला विचारली गेली आहे क्वेश्चन मध्ये इनकरेक्ट ऑप्शन. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन वर फोकस करायचा आहे. सो ऑप्शन नंबर डी दॅट इज थर्ड ओनली दॅट इज व्हाईट मॅटर ऑफ द ब्रेन इज फॉर्म्ड ऑफ सेल बॉडीज ऑफ नर्व फायबर्स इज योर राईट आन्सर. कारण जी व्हाईट मॅटर आहे ते सेल बॉडीनी बनलेलं नाहीये. नेक्स्ट, विच ऑफ द अबाव स्टेटमेंट इज आर करेक्ट ऑफ ह्युमन ब्रेन. आता ह्युमन ब्रेनची करेक्ट स्टेटमेंट काय आहे, ग्रे मॅटर. इथं करेक्ट विचारले. आता बघा लास्ट क्वेश्चन काय होता, इनकरेक्ट विचारलं होतं. पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारलाय करेक्ट स्टेटमेंट अबाउट द ह्युमन ब्रेन, राईट. सो जी आपली पहिली ग्रे मॅटर कंटेन्स मेड्युलेटेड नर्व फायबर्स आहेत का ग्रे मॅटर मध्ये मेड्युलेटेड नर्व फायबर्स नाही, राईट. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. तिथे नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर्स आहेत. इट इज ग्रे इन कलर, बरोबर आहे, राईट. ग्रे कलरचीच आहे. ग्रे मॅटर कंटेन्स सेल बॉडीज, बरोबर आहे. ग्रे मॅटर सेल बॉडीज कंटेंट करते. सो त्यांनी करेक्ट विचारलंय. सो ऑप्शन नंबर डी दॅट इज सेकंड अँड थर्ड इज योर राईट आन्सर. Next question, our last question. During the transmission of nerve impulse, the value of action potential is. आता nerve impulse जेव्हा होतं विद्यार्थी मित्रांनो, what is happening? जेव्हा रेस्ट पोझिशन मध्ये असतं, सो इट इज इन द मायनस फॉर्म आणि वरचे काय असतात एक्साइटेड फॉर्म मध्ये, राईट. हे कुठल्या कंडिशन मध्ये होतं, जेव्हा नर्व इम्पल्स रेस्ट कंडिशन मध्ये. जर नर्व इम्पल्स एक्साइटेड कंडिशन मध्ये असेल तर काय होईल, प्लस, राईट, आणि इट गोज टू मायनस, राईट. सो व्हॉट इज युअर राईट आन्सर, जेव्हा during the transmission of nerve impulse the value of action potential is plus 30 millivolts to plus 60 millivolts. So option number A is your right answer. Is impulse transmission via saltatory conduction is, right. आता impulse जे ट्रान्समिशन होतं saltatory conduction मध्ये, तर काय, तर सगळ्यात पहिले आपल्याला टर्मिनॉलॉजी माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की साल्टेटरी कंडक्शन आपण कशाला म्हणतो. तर हा जर न्यूरॉन आहे, आपण एक रफ डायग्राम काढू. ओके, हा जर न्यूरॉन आहे तुमचा आणि या न्यूरॉनचा हा एक्झॉन आहे, राईट. इथे सगळे मायलिन शीट्स लोकेटेड आहे, राईट. इथे मायलिन शीट्स प्रेझेंट आहे. तर जेव्हा इथे मायलिन शीट्स आहे या पॉइंटला आपण म्हणतो नोट ऑफ रेनवर. ओके, याला आपण काय म्हणतो, रोट ऑफ नेनवर. जेव्हा हा चार्ज, इथला चार्ज इथे ट्रान्सफर होतो, राईट. when this charge is transferring from this point to this point, that is called as saltatory conduction. येते लक्षात कशाला म्हणतो आपण saltatory conduction, जेव्हा हा चार्ज एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जातो, that is called saltatory conduction. तर याचं रेट काय असणार आहे ते त्यांनी विचारले गेले विद्यार्थी मित्रांनो. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, that is 120 million per minute, 120 minute per second. Yes, option number B is your right answer. Humans मध्ये हे कंडक्शन व्हायला 120 minute per second ला रेट ऑफ इम्पल्स होतो, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, nerve fiber gets depolarized when it acquires. आता हा जो nerve fiber आहे तो कधी डिपोलराइज होतो,
तर सी विद्यार्थी मित्रांनो इथे दोन कंडिशन आहे, पोलराइज्ड आणि डिपोलराइज्ड. वेन द प्लस आयन्स आर ऑन द आउटर साइड अँड द मायनस आयन्स आर ऑन द इनर साइड. तर जेव्हा याला इम्पल्स मिळतो, राईट, when it gets impulse it is called as polarized state. याला आपण काय म्हणतो, polarization or polarized state. ओके. आता जर हा प्लस चार्ज मध्ये आला आणि हा नेगेटिव्ह चार्ज वरती गेला, सो इट इज कॉल्ड ॲज डिपोलरायझेशन. ओके, याला आपण काय म्हणतो, डिपोलरायझेशन और डिपोलराइज स्टेट. ओके, सो नर्व फायबर्स कधी डिपोलराइज्ड होतात, व्हेन पॉझिटिव्ह चार्ज इज ऑन द इनर साइड. सो ऑप्शन नंबर ए इज योर राइट आंसर. Is it clear? Next, a synaptic cleft lies in between two cells having a width about dash between them. आता दोन न्यूरॉन्स मध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट काय असो, दिस इज वन पार्ट अँड दिस इज द अदर पार्ट. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज द क्लेफ्ट, राईट. सो या क्लेफ्ट मध्ये काय विथ प्रेझेंट असते. So the right answer for this question is option number A, that is 20 to 30 nanometers between them. ही कंडिशन कुठे आहे, in chemical synapse. ओके, ही कंडिशन कुठे आहे, केमिकल सिनॅप्स मध्ये. आणि जर आपण इलेक्ट्रिकल सिनॅप्स बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यापेक्षा पण कमी असते. क्लिअर. So a synaptic cleft lies in between two cells having a width about 20 to 30 nanometer between them. Now moving forward to the next question. Read the given statements and select the correct option. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला असे क्वेश्चन्स येतात, करेक्ट ऑप्शन, इनकरेक्ट ऑप्शन, तर मेक शुअर की तुम्ही स्टेटमेंट सगळे व्यवस्थित वाचताय आणि त्या स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला कळतोय. जर इन केस तुम्हाला एकदा वाचून तो क्वेश्चन किंवा ते स्टेटमेंट कळालेलं नाहीये, तर मेक शुअर की तुम्ही ते दोनदा वाचताय, जेणेकरून तुम्हाला त्याचा अर्थ काय आहे व्यवस्थित कळेल, क्वेश्चन मध्ये विचारलं काय आहे ते कळेल आणि मग अटेम्प्ट करा. कारण बरेच विद्यार्थी काय करतात की घाई गडबडीत हे वाचतात आणि मग त्यांना आन्सर माहिती असून सुद्धा ते चुकीचं होतं, कारण गडबडीत आपण ते स्टेटमेंट मध्ये काय विचारलं गेलेलं आहे किंवा त्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलेलं आहे हे आपण लक्षात घेत नाही. सो कमिंग बॅक टू अ क्वेश्चन, velocity of impulse transmission is higher in poikilotherms than in होमिओथर्म्स. ही स्टेटमेंट बरोबर आहे का, नाही. असं काही होत नाही. वेलॉसिटी ऑफ इम्पल्स पोकिलोथर्म्स मध्ये जास्त इन देन इन वॉर्म ब्लडेड. नो, दिस स्टेटमेंट इज रॉंग. Myelinated nerve fibers consist of myelinated sheet around the axon. Obviously आता आपण बघितलं न्यूरॉनचं डायग्राम, राईट. मायलिन शीट तिथे प्रेझेंट आहे, तर तिथे ऑब्व्हियसली नर्व फायबर्स प्रेझेंट आहेत. Non-myelinated nerve fiber is not surrounded by myelin sheet. असं होतं का, नाही. So it is also right. The transmission of impulse across electrical synapse is slower than that of chemical synapse. So this is a wrong answer, wrong statement, right? The transmission of impulse across electrical synapse is slower than that of chemical synapse. So of this four statement त्यांनी विचारलंय की करेक्ट ऑप्शन काय आहे. सो जर आपण ऑप्शन नंबर ए बघितला तर 1 and 2 आर करेक्ट बट 3 and 4 आर इनकरेक्ट. नो. 1 and 3 आर करेक्ट बट 2 and 4 आर इनकरेक्ट. नो. 3rd and 4th are correct but 1 and 2 are incorrect. No. So option number D, that is second and third statement is correct, is your right answer. So what is your right answer, students? Option number D is your right answer. Second and the third statement is correct. Is it clear? Next, read the following statements and select the correct one. तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा तसाच क्वेश्चन आहे. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट
आयडेंटिफाय करायचंय, तर तुम्ही व्यवस्थित 4 स्टेटमेंट वाचा. सॅटेलाइट सेल्स सपोर्ट द फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. तर सॅटेलाइट सेल्सला व्हॉट इज द अदर नेम फॉर सॅटेलाइट सेल्स, राईट? कुणाला म्हटलंय सॅटेलाइट सेल्स? न्यूरोलॉजिकल सेल्सला काय म्हटलंय? सॅटेलाइट सेल्स. ओके. नेक्स्ट, the connective tissue covering around the nerve fascicule is called endoneurium. Yes, this statement is also right statement. Next statement, the cytons are found inside the brain, spinal cord and in the ganglia. राईट, हे पण आहे, करेक्ट आहे. कारण सायटॉन म्हणजे काय? सायटॉन इज कॉल्ड एज द ग्रे मॅटर. तिथेच आपल्याला ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि गँग्लिया दिसतो, ग्रे मॅटर. येस. सो या तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. देअरफॉर तुमचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर डी, दॅट ऑल ऑफ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. Which of the following statements about electrical synapse are correct? राईट, आता त्यांनी काय विचारलेलं आहे की हे इलेक्ट्रिकल सिनॅप्सचे जे स्टेटमेंट दिलेले आहेत त्यापैकी कुठले स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. तर सगळ्यात पहिले इलेक्ट्रिकल सिनॅप्स बद्दल आपण काय करूया, पॉइंट्स लक्षात घेऊया की इलेक्ट्रिकल सिनॅप्सचे काय काय पॉइंट्स आहेत. इलेक्ट्रिकल सिनॅप्स कसा आहे? बाय डायरेक्शनल आहे. ओके. देन अजून काय आहे, इथे क्विक फ्लो होतो, स्लो फ्लो नाहीये, इट इज क्विक फ्लो ऑफ आयन्स. राईट, इथे कशाचा फ्लो होतो? फ्लो ऑफ आयन्स आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये. आणि ज्या स्पेस असते इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये ती खूप कमी असते. राईट, स्पेस इज लो, स्पेस लो असते. साधारणतः 2 to 4 नॅनोमीटरच्या आसपास स्पेस असते. राईट, हे सगळे पॉइंट्स आपल्याला इलेक्ट्रिकल सिनॅप्स बद्दल माहिती आहेत. आता आपण स्टेटमेंट्स रीड करूया. सी विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा असे क्वेश्चन्स येतात की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट, तर तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला क्वेश्चन आणि ते स्टेटमेंट्स व्यवस्थितपणे वाचायचे आहेत. कारण आपण काय करतो, गडबडीत वाचतो आणि आपल्याला आन्सर माहिती असून सुद्धा आपला आन्सर चुकतं. तर न चुकता आपल्याला काय करायचंय, व्यवस्थितपणे शांत रीतीने स्टेटमेंट वाचायचे आहेत. तर इलेक्ट्रिकल सिनॅप्सेस, द मेम्ब्रेन्स ऑफ प्रीसिनॅप्टिक अँड पोस्टसिनॅप्टिक न्यूरॉन्स आर इन व्हेरी क्लोज कॉन्टॅक्ट. राईट, बरोबर आहे, कारण त्यांची स्पेस कमी असते. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. Next, during electrical synapse, the chemical flows directly from one neuron to other across the synapse. तर ही स्टेटमेंट रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं आयन्सचा फ्लो होतो, केमिकल फ्लो होत नाही. The transmission of impulse across electrical synapse is faster than that of the chemical synapse. Yes, quick flow होतो इथे. तर थर्ड स्टेटमेंट पण करेक्ट आहे. इलेक्ट्रिकल सिनॅप्स आर युनिडायरेक्शनल ओनली. नाही, तर आपण पहिलेच डिस्कस केलं इलेक्ट्रिकल सिनॅप्स कसा आहे, बाय डायरेक्शनल आहे. सो ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. तर इथे पैकी आपला कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर बी. तर या क्वेश्चन साठीचा तुमचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. इज इट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट, which of the following statements are correct about the midbrain? आता जो midbrain पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या midbrain पार्टचे कुठले स्टेटमेंट्स करेक्ट आहे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. midbrain located between dicephalon and pons varoloi. Yes, this statement is correct. Next, it has a narrow passage called iter which connects third and fourth ventricles. Right, आपण बघितलं होतं की थर्ड वेंट्रिकल जो पार्ट असतो त्याला एक कोण फोर्थ वेंट्रिकलला कनेक्ट करतो, दॅट इज कॉल्ड एज आयटर. आता हा रफ डायग्राम काढलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ फोरामन ऑफ मॉन्रो अँड ऑसिपिटल लोब. तर ही स्टेटमेंट रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मिड ब्रेनचा पार्ट नाहीये फोरामन ऑफ मॉन्रो. इट इज अ पार्ट ऑफ द फोरब्रेन. इट इज थर्ड वेंट्रिकल म्हणतो आपण फोरामन ऑफ मॉन्रोला. आणि ऑसिपिटल लोब is a part of forebrain, not a part of midbrain. Therefore, 1 and 2 are statements are correct. So option number A is your right answer. Clear? Next,
The human hindbrain comprises of three parts, one of which is. Hindbrain कशाला म्हटलंय? Hindbrain is called as rhombocephalon, right? Hindbrain ला other name काय आहे? Rhombocephalon. So, which is the part? Spinal cord आहे का? Spinal cord एक वेगळा part आहे, right? Cerebrum कशाचा part आहे? It is a part of forebrain. Hypothalamus is a part of forebrain. मग उरला काय? Cerebellum. Yes, cerebellum is a part of hindbrain. So option number C is your right answer. Next, which of the following is not an endocrine gland? आता endocrine gland कुठली नाहीये. Endocrine gland काय असतात विद्यार्थी मित्रांनो? They are the ductless gland, right? Ductless gland आपण काय म्हणतो? Endocrine gland. Thyroid gland काय आहे? Endo आहे. Adrenal, endo, pituitary, endo, right? So this all glands are endocrine gland. Sebaceous gland ही काय आहे? It is not endocrine gland. याला आपण काय म्हणतो? Oil gland म्हणतो, जी आपल्या facial part मध्ये कुठेतरी present असते कुठे कुठे. And it is the right answer for this question. And it is not an endocrine gland because it has duct present in it. Okay? काय आहे? Sebaceous gland ला duct present आहे, therefore it is not a endocrine gland. Next, which one of the following hormones those synthesized elsewhere but is stored and released by the master gland? Master gland कुणाला म्हटलंय? Master gland hypothalamus ला म्हटलंय. म्हणजे हायपोथॅलॅमस मध्ये प्रोड्यूस होतात और सिंथेसाइज होतात आणि स्टोर कुठे होतात? दे आर स्टोर्ड इन द पिट्युटरी ग्लँड. तर असा हार्मोन कुठला आहे त्यांनी विचारलं गेलेलं आहे. सो प्रोलॅक्टिन नो, अँटीड्युरेटिक, मेनोलोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन. सो ऑप्शन नंबर बी, दॅट इज antidiuretic hormone is your right answer, students. That is stored in the that is synthesized in the hypothalamus and stored in the pituitary gland. Is it clear? Read the following statements and select the correct option. तर आता हे स्टेटमेंट्स व्यवस्थितपणे वाचा. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, जेव्हा पण आपल्याला करेक्ट ऑप्शन, इनकरेक्ट ऑप्शन असे क्वेश्चन्स येतात तर यू मेक शुअर की तुम्ही क्वेश्चन दोनदा वाचताय, जेणेकरून तुम्हाला कुठलाही डाऊट असणार नाही आणि तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित कळला तर तुम्ही तो व्यवस्थित पद्धतीने अटेम्प्ट करू शकता. तर सगळ्यात पहिलं आपलं स्टेटमेंट 1 आहे, रॉड अँड कोन कंटेन द लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन्स. येस, तर rod and cones contain the light sensitive protein. Yes, this statement is correct, right? बरोबर आहे ही स्टेटमेंट. अँड सेकंड इज स्कोटोपिक विजन इज द फंक्शन ऑफ रॉड. आता स्कोटोपिक विजन कशाला म्हणतात? जो डिम रिजन प्रोव्हाइड करतो, इट इज कॉल्ड एज द स्कोटोपिक रिजन. येस, सो इट इज द फंक्शन ऑफ रॉड. सो ऑप्शन नंबर ए, दॅट इज बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. इज इट क्लियर स्टुडंट्स? नेक्स्ट, gigantism and acromegaly are due to increase of. आता हे दोन कंडिशन्स दिलेत, gigantism and acromegaly. तर ह्या कंडिशन्स, दॅट इज दिस टर्मिनॉलॉजी, तर आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे की gigantism कशाला म्हणतात आणि acromegaly कंडिशन कशाला म्हणतात. तर gigantism ही अशी कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, जिथे एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ ग्रोथ हॉर्मोन होतो. ओके, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा एक्सेसिव्ह प्रोडक्शन मध्ये जर ग्रोथ हॉर्मोनचं प्रोडक्शन झालं तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? गायगॅन्टिझम. इज इट क्लिअर? त्या कंडिशनला म्हणतो एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ ग्रोथ हॉर्मोन. आणि ॲक्रोमेगली या कंडिशनला आपण म्हणतो जेव्हा ग्रोथ हॉर्मोन इन्क्रीज होतं ऍट द टाइम ऑफ अडल्ट पिरियड. ओके, अडल्ट पिरियडच्या वेळेस ग्रोथ हॉर्मोन जेव्हा इन्क्रीज होतो त्याला आपण काय म्हणतो? ॲक्रोमेली. आता ह्या दोन्ही कंडिशन कशामुळे होतात? तर दिस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ STH, दॅट इज कॉल्ड ॲज स्टोमॅटिक ट्रॉफी हार्मोन. इज इट क्लिअर स्टुडंट्स? त्याला काय म्हणतो आपण? स्टोमॅटिक ट्रॉफी हार्मोन. Yes, moving forward to the next MCQ. LH and FSH are collectively called as. आता LH आणि FSH या ना एकत्र काय म्हणतात हे विचारलं गेलेलं आहे.
LH म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? LH इज नथिंग बट द ल्युटिनायझिंग हॉर्मोन. ओके, LH ला काय म्हणतो आपण? ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि FSH ला काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग hormone. Is it clear students? So LH and FSH या दोघांना कलेक्टिव्हली आपण म्हणतो गोनॅडोट्रोपिन्स. काय म्हणतो? गोनॅडोट्रोपिन्स. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, अगेन करेक्ट स्टेटमेंट कुठला आहे ते आपल्याला बघायचं आहे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर स्टेटमेंट 1 काय? मोटर न्यूरॉन्स आर प्रेझेंट इन ग्रे मॅटर ऑफ स्पायनल कॉर्ड. येस, दे आर प्रेझेंट. आणि मोटर न्यूरॉन्स काय करतात? ते कॅरी सिग्नल्स फ्रॉम CNS टू इफेक्टर्स. येस स्टुडंट्स, सो बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. येस, फर्स्ट स्टेटमेंट पण करेक्ट आणि सेकंड पण स्टेटमेंट आहे. सो ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. Next question. A is attached to the tympanic membrane and B is attached to the oval window of the cochlea. आता cochlea कशाचा part आहे? It is a part of ear, right? Cochlea कशाचा part आहे? It is a part of ear, right? The tympanic membrane काय असते? It is a membrane that is attached to the eardrum. Okay? This membrane is attached to the eardrum. So, just like rough diagram, if this is a eardrum and या membrane ला, या eardrum ला, there is something seen attached like this. Okay, this is your cochlea. तर इथे काय अटॅच आहे? तर मी तुम्हाला सांगते. याचं एक्झाम्पल असं आहे. यू हॅव टू रिमेंबर बाय MIS. ओके, या फॉर्म्युलानी किंवा या कोडिंगनी तुम्ही लक्षात ठेवू शकता. M, that is the malleus, and S is the stapes. Okay, so it is the A is attached to the tympanic membrane, that is malleus is attached to the tympanic membrane, and B is attached to the oval window of the cochlea. This is cochlea. Okay, so what is attached? Stapes is attached. So option number A is your right answer. That is A is malleus and B is stapes. Is it clear? Next, select the answer with correct matching of the following, its location and function. Okay, काय करायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? तो करेक्ट मॅचिंग ऑफ द स्ट्रक्चर शोधायचं. व्यवस्थित ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तर आपण एक एक ऑप्शन व्यवस्थित स्टडी करू. एक एक ऑप्शन आपण व्यवस्थित पद्धतीने वाचू. इट इज कॉल्ड एज युस्टॅचियन ट्यूब. ओके, ही युस्टॅचियन ट्यूब काय आहे? त्याचं ऑप्शन काय दिलंय त्यांनी? युस्टॅचियन ट्यूबच्या पुढे लिहिलंय अँटेरियर पार्ट ऑफ द इंटरनल इयर. इज इट करेक्ट? नो. Cerebellum, it is a part of midbrain. No, it is a part. Cerebellum कशाचा part आहे? It is the part of hindbrain, right? Hypothalamus, it is a part of forebrain. Is it? Yes. Blind spot near the place where optic nerves leaves the eyes. Is it correct? No, it is not present. Okay, so option number C, that is hypothalamus is a part of forebrain. It is the right answer. Next, identify the mismatch pair. Okay, so mismatch pair आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. तर सगळ्यात पहिले काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यात पहिले कोन्स दिलेले आहे. डेली विजन. येस. नेक्स्ट इज रेटिनल अल्डिहाइड ऑफ विटामिन A. नेक्स्ट इज रॉड कलर विजन. नेक्स्ट काय दिलेलं आहे? मम्मी
सो rods काय करतात, color vision, and vitreous humor, that is transparent gel. So we have to identify the mismatch pair. Yes, cones काय करतात, television provide करतात. Yes, it is right. retinal काय करतात, aldehyde of vitamin A. Yes. rods color vision देतात. No. rods काय करतात, it gives dim vision, not the color vision. कलर विजन कोण देतं, कोन्स देतात, आणि रॉड्स डिम विजन देतात. आणि विट्रस ह्युमन काय आहे, इट इज प्रेझेंट इन आय, दॅट इज द ट्रान्सपरंट जेल. सो मिसमॅच पेअर कुठली आहे, ऑप्शन नंबर सी इज युअर राईट आन्सर, दॅट इज रॉड गिव्स द कलर विजन. नेक्स्ट, in the following diagram showing the axon terminal and synapse A, B, C, D and E respectively represent dash. A काय देतं, A काय आहे, B काय आहे, C काय आहे, D काय आहे, E काय आहे. याचं आपल्याला लाईनीत रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, A चं हे आहे, B चं हे आहे, त्या पद्धतीने बघायचं आहे. तर A चं काय आहे, axon terminal. नेक्स्ट, बी काय आहे, सिनॅप्टिक वेसिकल. सी काय आहे, सिनॅप्टिक क्लेफ्ट. डी काय आहे, रिसेप्टर्स. आणि ई काय आहे, न्यूरोट्रान्समिटर्स. येस. तर या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला बघायचं आहे काय आहे काय नाही. सो सिनॅप्टिक क्लेफ्ट पहिला आहे का, नाही. सी ऑप्शन नाही, डी ऑप्शन नाही. सिनॅप्टिक क्लेफ्ट सेकंड आहे का, नाही. सो ए ऑप्शन पण नाही. सो ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. एक्झॉन टर्मिनल ए आहे, बी आहे सिनॅप्टिक वेसिकल, सी आहे सिनॅप्टिक क्लेफ्ट, चौथा आहे रिसेप्टर्स आणि पाचवा आहे न्यूरोट्रान्समिटर. इज इट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट, रिफ्लेक्स ऍक्शन इज. आता रिफ्लेक्स ऍक्शन, मी तुम्हाला रिफ्लेक्स ऍक्शनचं एक एक्झाम्पल देते की जेव्हा आपण एखाद्या गरम पातेल्याला हात लावतो. येस, वेन यू टच अ हॉट ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पाणी उकळायला ठेवलंय गॅसवरती आणि अचानकपणे ते बंद केल्यानंतर तुमच्या लक्षात नाहीये आणि तुम्ही अचानकपणे त्या पातेल्याला हात लावलो, तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ते गरम आहे त्यामुळे आपण हात पटकन मागे घेतो. तर त्या कंडिशन मध्ये काय होतं, आपल्याला स्टिम्युलस मिळतो, राईट. ते गरम आहे. कोण सांगतं, आपले जे सेन्सरी रिसेप्टर्स असतात, सेन्सरी नर्व्स, ते आपल्याला सांगते ते गरम आहे, आपण पटकन हात मागे घेतो. मग ते सेन्सरी मेसेज कुठे जातो, मोटर न्यूरॉन कडे, आणि मग मोटर न्यूरॉन काय करते, रिस्पॉन्स प्रोव्हाइड करते. म्हणजे ही ऍक्शन काय होते, स्टिम्युलस मिळतं, मग सेन्सरी म्हणजे सेन्समुळे स्टिम्युलस कळतं, मग देन इट इज गिव्ह द मेसेज इज गिव्हन टू द मोटर नर्व अँड द रिस्पॉन्स इज स्टिम्युलेटेड. म्हणजे आपण हात पटकन मागे घेतो. दॅट सो द ऑप्शन A is your right answer, that is reflex action is stimulus sensory motor response. Clear? Next, column 1 lists the parts of the human brain and column 2 lists the functions. Match the two columns and identify the correct choice from codes given. आता आपल्याला मॅचिंग करायचं आहे. सेरेब्रम काय आहे, इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. काय करतं सेरेब्रम, व्हॉट इज द रोल ऑफ सेरेब्रम, इट इज अ सीट ऑफ इंटेलिजन्स. सेरेबेलम काय करतं, इट मेंटेन्स द इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. येस, बॉडीला कंट्रोल करतं. हायपोथॅलॅमस काय आहे, इट इज द सेंटर ऑफ हंगर अँड थर्स्ट. येस. मिड ब्रेनचं काय काम आहे विद्यार्थी मित्रांनो, इट कंट्रोल्स द पोस्चर अँड मसल टोन. मग राहिलं काय, कंट्रोल्स द रेट ऑफ हार्टबीट. तर हे कुणाचं काम आहे, इट इज अ फंक्शन ऑफ हाइंड ब्रेन. कळलं? सो ए चा ऑप्शन काय आहे, ए चा ऑप्शन एस. येस. सो ऑप्शन नंबर डी इज युअर राईट आन्सर. ए चा ऑप्शन इज एस. ए, cerebrum maintains the equilibrium of the seat of the intelligence. Cerebellum. T maintains the equilibrium of body. Hypothalamus चं काय काम आहे, it is the center for hunger and thirst. आणि mid brain, it controls posture
and muscle tone. Is it clear students? Column 1 lists the endocrine structure. कॉलम 1 मध्ये काय आहेत? एंडोक्राइन स्ट्रक्चर्स आहेत आणि कॉलम 2 आहे की त्यांचे करस्पॉन्डिंग हॉर्मोन्स आहेत. तर आपल्याला हे मॅच करायचं आहे, मॅच्ड टू कॉलम्स 1 and 2. तर आता आपण बघूया, हायपोथॅलॅमस हा एंडोक्राइन ग्लँड आहे. या हायपोथॅलॅमस ग्लँडचा काय फंक्शन आहे, व्हॉट इट, कुठले हार्मोन रिलीज करतात हायपोथॅलॅमस ग्लँड? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. येस, हायपोथॅलॅमस काय करते? गोनॅडोट्रोपिन रिलीज करते. सो ए चं पेअरिंग कशाची आहे? ए इज इक्वल्स टू टी, राईट. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. आता अँटेरियर पिट्युटरी ग्लँड काय करतं विद्यार्थी मित्रांनो? इट रिलीजेस FSH and LH हार्मोन, राईट. ल्युटेनाइन हार्मोन आणि FSH हार्मोन ते रिलीज करतं. सो बी चं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर आर, राईट. बी इज इक्वल्स टू आर. पायनियल ग्लँड काय करतं? तर पायनियल ग्लँड मेलाटोनिन सिक्रीट करतं, राईट. सो ऑप्शन नंबर सी इज इक्वल्स टू एस. आणि ओव्हरी काय करतो? ओव्हरी एस्ट्रोजन रिलीज करतं. आता तुम्हाला इथे प्रश्न असेल की ओव्हरी रिलॅक्सिन पण रिलीज करतं आणि एस्ट्रोजन पण रिलीज करतं, बट प्रायोरिटी बेसवर सगळ्यात पहिले ओव्हरी एस्ट्रोजन रिलीज करतं आणि त्यानंतर लेटर स्टेज मध्ये रिलॅक्सिन रिलीज करतं. देअरफॉर ओव्हरी इज इक्वल्स टू एस्ट्रोजन. सो डी इज इक्वल्स टू क्यू, राईट. तर आता हा सिक्वेन्स आपल्या कुठल्या ऑप्शन मध्ये मॅच होतोय? TRSQ आपल्या पहिल्याच ऑप्शन मध्ये मॅच होतोय. सो ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. इज इट क्लिअर? हायपोथॅलॅमस गोनॅडोट्रोपिन रिलीज करतं, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड FSH and LH रिलीज करतं, पायनियल ग्लँड मेलाटोनिन हार्मोन रिलीज करतं आणि ओव्हरी एस्ट्रोजन हार्मोन रिलीज करतं. सो ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. मूव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. The correct sequence of meninges from inner to outer side is, right. आता जे meninges चे लेयर असतात त्याचं inner to outer म्हणजे इनर लाइनिंग टू आउटर साइड विचारलेला आहे. सो रिमेंबर इट इज इनर साठी आपण कोड वापरतो PAD, ओके. इनर टू आउटर आणि जर आउटर टू इनर म्हटलं तर DAP, ओके. आउटर टू inner. So ड्युरा मॅटर, आर्कॅनॉइड मॅटर, पॅ मॅटर, नो इनर टू आउटर विचारलंय. देअरफॉर आपला ऑप्शन नंबर सी मॅच होतो. P stands for पिया, A stands for arachnoid and D stands for dura mater. So option number C is your right answer. Next. Read the following statements. How many of the above statements are false? आता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा असे क्वेश्चन्स येतात, how many statements are true, how many statements are false, मेक शुअर की तुम्ही स्टेटमेंट व्यवस्थितपणे वाचताय, कारण तुम्हाला त्या स्टेटमेंट वाचून तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तरच तुम्ही असे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला एकदा वाचले आणि स्टेटमेंट कळत नसेल तर मेक शुअर तुम्ही ती स्टेटमेंट दोनदा वाचताय पण करेक्ट आन्सर अटेम्प्ट करताय, राईट. तर आपण पहिले स्टेटमेंट ऑप्शन नंबर ए काय आपला, पेरिफेरल नर्वस सिस्टम इज डिवायडेड इंटू सोमॅटिक अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. येस, ही स्टेटमेंट करेक्ट आहे. A statement is correct. Central nervous system include brain and spinal cord. Yes, it is also correct. Afferent nerve fiber transmit impulse from CNS to peripheral organs. So afferent nerve fiber म्हणजे काय असतात विद्यार्थी मित्रांनो? It is nothing but the motor nerve. तर yes, motor nerve काय करते? Transmit the impulse from CNS to the peripheral organs. So option number C पण करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी ची जी स्टेटमेंट आहे ती पण करेक्ट आहे. तर या तिन्ही स्टेटमेंट पैकी कुठली स्टेटमेंट फॉल्स स्टेटमेंट नाहीये. सो नन ऑफ दिस, राईट. सो ऑप्शन नंबर डी इज युअर राईट आन्सर. मूव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. रीड द गिवन स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता हे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. यापैकी कुठलं ऑप्शन करेक्ट आहे हे आपल्याला बघायचं आहे. The first statement is prolactin is called the milk ejection hormone. तर this statement is wrong students, कारण prolactin ला आपण milk ejecting नाही म्हणत. Yes, it is a milk producing hormone. Milk ejection oxytocin करतं. Prolactin stimulates the smooth muscle contraction of mammary glands. This is also a wrong statement. Okay, so here both the statements are wrong.
यापैकी कुठली स्टेटमेंट करेक्ट नाहीये. सो ऑप्शन नंबर डी, दॅट इज बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट. ओके, सो ऑप्शन नंबर डी इज युअर राईट आन्सर. Sorry, option number D is your right answer. Next, during the propagation of a nerve impulse, the action potential results from the movement of. आता जेव्हा नर्व इम्पल्सचं ऍक्शन होतं, प्रपोगेशन होतं, तेव्हा पोटेन्शियल रिझल्ट कसा असतो त्यांनी ते विचारलंय. मुवमेंट कसे असतात, तर आपण ह्याचं काही एमसीक्यूज लास्ट पार्ट मध्ये बघितले होते की जे इम्पल्स जेव्हा येतं ते प्लस चार्ज, right, and this is a minus charge. So ha plus charge is moving inside, so therefore Na plus ions from extracellular fluid, extracellular म्हणजे बाहेर आणि intracellular म्हणजे आत. So plus Na plus ions from extracellular fluid to intracellular fluid. Yes, movement कसा आहे त्यांचा प्लस टू मायनस, सो एक्स्ट्रा बाहेरून आत येतात. सो ऑप्शन नंबर बी इज युअर right answer. Is it clear, students?